बातमी येते अमोल मिटकरी यांच्या पीएला आज अडवण्यात आलंय। अमोल मिटकरींनी आंदोलन केलं कारण आता विधान भवनामध्ये सोडताना प्रत्येकाचं ओळखपत्र तपासूनच आता पाठवलं जातंय। अमोल मिटकरी यांच्या पीएला आज अडवण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच अमोल मिटकरी यांनी आंदोलन केलंय। विधान भवन परिसरामध्ये अमोल मिटकरी यांच्या पीएला आज प्रवेश नाकारण्यात आला। शेवटच्या दिवशी आला ना अक्कल यांना, आतापर्यंत का नाही सुचलं सिक्युरिटींना? आजचा अंतिम आठवडा आहे, आजचं कामकाज आहे, आज का नाही त्यांना वाटलं? कालपर्यंत का नाही वाटलं? काल त्यांनी आरोपी सोडले ना। अहो मोक्यासारखे आरोपी एका एका आमदाराच्या मंत्र्यांच्या मागे 10 लोक येत आहेत। यांना काय लाज लज्जा शरम आहे की नाही? पण ही मंत्र्यांची आणि आमदारांची चूक नाही का? कारण जो आमदार येतो त्यांच्यासोबत 100% आमदारांची चूक आहे। आमदारांच्या सोबतची माणसं हे नॉन क्रिमिनल असावीत, पण प्रत्येक आमदारांकडे असं असतं, काही आमदारांचे पीए हे मुंबईमधले असतात जे शासनाने ठरवले असतात, काही आमच्यासोबत आम्ही गावावरून आणतो। म्हणजे एक व्यक्ती आणतो, त्यावेळेस तुम्ही तपासा ना तो क्रिमिनल रेकॉर्डचा आहे का, त्याला पास दिली पाहिजे का, हे सगळं तपासा। आम्ही पहिल्या दिवसपासून पूर्ण अधिवेशनाची पास बनवली, पूर्ण अधिवेशनापर्यंत पास असताना आता तुम्ही म्हणता पास नाही। शेवटी आमच्यासोबत येणाऱ्या पीएला आमच्या तो केअरटेकर पण असतो, कागदपत्र देणं, वेगवेगळे मुद्दे काढून देणं, आमच्या काही गोळ्या असतात शुगर वगैरेच्या त्या टाइमवर देणं, हे सगळं आमचा केअरटेकर म्हणून आमच्या भावासारखा एखादा पीए करत असेल तर त्याला तुम्ही थेट मकोकाचा आरोपी समजूनच उभं करताय। हे कुठली पद्धत आहे? आता म्हणतात ते जोपर्यंत स्वतः राम शिंदे साहेबांचा त्यांना फोन येणार नाही किंवा ते स्वतः फिजिकली इथे येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही, असं हे म्हणतात। हे जोपर्यंत राम शिंदे साहेब येणार नाहीत तोपर्यंत मी इथून जाणार नाही। सुरक्षा रक्षकांना विधानसभा सभापती आणि अध्यक्ष यांच्याकडून निर्देश आले आज शेवटच्या दिवशी। ऐका, तुम्ही गफलत करताय। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींनी डे 1 पासून सांगितलंय की तुम्ही सुरक्षेत कुठलीही चूक होऊ देऊ नका। कालचं एक प्रकरण, हे जी बिल्डिंग आहे एअर इंडिया पासून आपण येतो तिथे बॅच असताना पण मला पास विचारली की माझ्या खिशाला बॅच असताना तिथले पोलीसवाले म्हणतात तुम्ही पास दाखवा, तुम्ही आमदार आहात का? हे प्रकरण मी सभापतींच्या कानावर टाकलं। त्यानंतर सभापतींनी सर्व पोलीसवाल्यांना बोलून घेतलं। म्हणजे पोलिसांच्या ट्रेनिंगमध्ये हिरव्या बॅच लावलेला माणूस विधानसभेचा आणि लाल बॅच लावलेला माणूस विधान परिषदेचा आमदार आहे, हे जर ट्रेनिंग दिलं जात नसेल तर मग हे करतात काय? इतक्या दिवस यांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी स्ट्रिक्ट राहायला सांगितलं, यांना शेवटच्या दिवशी अक्कल सुचली, त्याला आम्ही काय करणार? शेवटच्या दिवशी आलेली अक्कल आहे ही सगळं झाल्यानंतर। त्याच्यामुळं माझी भूमिका जी आहे ती स्पष्ट आणि रोखठोक आहे की जर तुम्ही सगळे माणसं सोडताय आहात, जर सगळ्यांचे पीए आज जात आहेत तर मला का अडवलंय? कालपासून अशी अपमानास्पद वागणूक का? त्याच्यामुळे माझा प्रश्न रास्त आहे, त्यांनी उत्तर द्यावं। ते म्हणतात ना शिंदे साहेब येईपर्यंत आम्ही सोडत नाही तुम्हाला, तर मी बसतो आरोपी सारखं। माझ्या सरकारच्या काळात मलाच आरोपी म्हणून बसवलं गेलं या सिक्युरिटीकडून। हे यांचं नाव बघा काय। यापूर्वी पण जे आमदार गेले त्यांच्यासोबत पीए नव्हते, आज विशेषतः आजच्या दिवशी ना शेवटच्या दिवशी हा राडाचा परिणाम आहे ना। हा म्हणजे काल जर राडा झाला नसता तर यांनी आजही गुंडे सोडले असते। शेवटच्या दिवशी जर आज राडा झाला असता, एखाद्याचा खून झाला असता, उद्या यांनी काय केलं असतं? अरे काय पद्धत आहे? तुम्हाला पगार देते सरकार, बदनाम तुम्ही सरकारला करताय, गृह खातं बदनाम होतंय, परत गृह खात्यावर एलिगेशन्स होतात। मी स्वाभिमानी माणूस आहे, मी असा लाचार माणूस नाही। तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार, आता हे माझं दुर्दैव आहे का? सत्ताधारी जाऊच देत नाहीये तो, तर तुम्हाला जाऊ देत नाही, मला सोडेल तो, पण माझं कामकाज आहे, माझ्या कामकाजाचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या फाईलला लागलेले आहे। तो सोडतच नाही तर मी काय करू जाऊन तिथं? मी कामकाजात जाऊन काय करू सांगा? मी पत्रकारांशीच बोलेल तेवढं। इथे बसण्यापेक्षा तुम्ही जर वरती गेला डॉक्युमेंट स्वतः अजून शिंदे साहेब तिथे पोहोचलेले नाहीत, मी जे काही सांगेल त्यावेळेस मी बोलणार। पोलीस उपायुक्त पण मला सांगा विधान परिषदेच्या सभापतीला ओएसडी आणि पीएस आहेत ना, त्यांचा फोन गेला तर यांना काय वाईट वाटतं? त्याच्या फोनवर पण बोलायला तयार नाही, ती एवढी मगरुरी आहे यांना। फोनवर तर बोला ना ऍटलिस्ट, मी थोडी काही खोटा बोलणार आहे? आम्हाला चेक करून घ्या इथे। बरं, हा आजचा प्रसंग पहिला नाही आहे, हा या पूर्ण अधिवेशनामधला 7वा 8वा प्रसंग आहे। पूर्ण सिक्युरिटीला विचार, मी स्वतः माझ्या पीएला इथं घ्यायला येतो, आज नाही रोज त्या स्वप्नीला इथं घ्यायला येतो, त्याच्यानंतर त्याला हे सोडतात। कालच्या प्रकरणामुळे आधीच